नमस्कार, मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिराम. अर्जुन, मनाच्या चंचलतेमुळे अर्जुनाने समत्व योगामधील स्थिरता आणि मनाचा निग्रह या गोष्टी फार कठीण असल्याचं मानलंय. तो म्हणतो, मधुसूदन, हे मधुसूदना, अयम योग, जो हा योग साम्येन समभावाच्या बाबतीत त्वया प्रोक्तः, तुम्ही सांगितला, मनाच्या चंचलत्वात, चंचलपणामुळे, एतस्य, याची, स्थिराम, नित्य स्थिर, स्थितीम, स्थिती, अहम न पश्यामी, मला दिसत नाही. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, जो हा समभावाचा योग तुम्ही मला सांगितलात तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असं मला वाटत नाही. चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. अर्जुन म्हणतो, ही, कारण कृष्ण, हे कृष्ण, मन, चंचलम, फार चंचल, प्रमाथी, घुसळून काढण्याचा स्वभाव असणारे, दृढम, अत्यंत बळकट, आणि बलवत, बलवान आहे, अतः, म्हणून, तस्य, त्याचा, निग्रह करणे हे वायोः इव, वायुरा रोखण्याप्रमाणेच, सुदुष्करम, अत्यंत दुष्कर काम आहे, कठीण आहे, अहम मन्ये, असे मला वाटते. अर्जुन म्हणतो, मन्ये म्हणजे समजतो. श्रीकृष्ण, मला असं वाटतं, कारण हे मन मोठं चंचल, शोभवणारं, मोठं दृढ आणि बलवान आहे, त्यामुळे त्याला वश करणं मी वाऱ्याला अडवण्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो. श्री भगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य यांच्यामुळे मन वश होतं, हे सांगताना परमेश्वर म्हणतात, महाबाहो, हे महाबाहू. जिथे पॉवर पाहिजे तिथे महाबाहो हा शब्द वापरला गेला आहे. असंशयम, निसंशयपणे, मन हे, चलम, चंचल, आणि दुर्निग्रहम, वश करून घेण्यास कठीण आहे, तू, परंतु, कौन्तेय, हे कुंतीपुत्र अर्जुना, अभ्यासाने, च, आणि वैराग्येण, वैराग्याने, म्हणजे प्रत्येक गोष्टीतलं सत्य जाणणं, हे मन गृह्यते, वश करून घेता येते. भगवान म्हणतात, हे महाबाहो, मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे, यात शंकाच नाही, परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, ते अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येतं. अभ्यासे रूप योगाच्या द्वारा म्हणजे भगवंताच्या नामांचं, गुणांचं श्रवण, कीर्तन, मनन करणं आणि श्वासद्वारा जप करणं, तसेच भगवत प्राप्तीविषयक शास्त्रांचं पठण पाठण करणं इत्यादी क्रिया भगवत प्राप्तीकरता वारंवार करणं, याला अभ्यास म्हणतात. आत्मानात्मविवेक सांभाळून त्या भगवत प्राप्तीसाठीच करायच्या म्हणजे तो अभ्यास आहे. त्याने चंचल मन आवरून धरता येतं. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वशात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. मन वश न केल्यामुळे योगाची दुष्प्राप्यता आणि ते ताब्यात आल्यावर योगप्राप्ती कशी होते त्याचं कथन करताना परमेश्वर म्हणतात, असंयतात्मना, ज्याने मन वश करून घेतलेले नाही अशा पुरुषाला योग दुष्प्राप, प्राप्त होण्यास कठीण आहे, परंतु तो योग वशात्मना, ज्याने मन वश करून घेतले आहे,
अशा यतता प्रयत्न करणाऱ्या पुरुषाला उपायतः साधनाचे द्वारे अवाप्तुम प्राप्त करून घेणे शक्य सहज शक्य आहे इति मे मतिही असे माझे मत आहे. परमेश्वर म्हणतात, ज्याने मनावर ताबा मिळवला नाही अशा पुरुषाला योग साधणं कठीण आहे आणि ज्यांनी मन ताब्यात ठेवलं आहे अशा प्रयत्नशील माणसाला साधनेने तो प्राप्त होणे शक्य आहे असे माझे मत आहे. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. अर्जुन उवाच मधुसूदन य अयं सामेन योगः त्वया प्रोक्तः एतस्य स्थिरां स्थितिं चंचलत्वात् अहं न पश्यामि. Arjuna said, Madhusudana, this yoga which you have said is to be attained with equanimity of mind, cannot be practiced by me owing to the fickleness of my mind. Krishna, mana chanchalam pramati balavad drudam hi aham tasya nigraha vayoho iva dushkaram manye. Krishna, the mind is restless, turbulent, strong, and unyielding. To control it is exceedingly difficult, I think, as to have control over the wind. Shri Bhagwan Vacha Mahabaho Mana Durnigraham Chalam Asamshayam Tu Kaunteya Abhyasena Cha Vairagyena Gruhyate. Lord Krishna said, Arjuna, the mind is restless and undoubtedly very difficult to restrain. It can, however, be controlled by meditation, that is yoga, and non-attachment. Sayai tatmana yoga dushprapa iti me mati. Tu vashatmana yatata upayataha avaptum shakyah. This yoga, that is meditation, is very difficult in my view to be practiced by one who has not controlled his mind. It is, however, possible to be attained by the one whose mind is under his control and who endeavors by proper means. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः सामेन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिरं चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं. पार्थ हात जोडून म्हणाला, दयाघना कृष्णा, तू माझ्यावर करुणा करून साम्यतेचा सगळा उपदेश केलास, पण हे सांग की ह्या मनाचं मी काय करू. त्याचा स्वभाव इतका चंचल आहे की त्याच्या पुढे माझा टिकाव कसा काय राहील. कसं कुठे आहे हे शोधायला गेलं तर ते मन कुठे सापडतच नाही. श्रीकृष्ण, त्याला वावरायला पळायला त्रैलोक्यसुद्धा कमी पडतं. म्हणूनच तू सांग की अशा माकडाला समाधी कशी बरं लावता येईल. एखादा झंझावात सोसाट्याचा वारा सुटला आहे, तो क्षणभर तरी निवांत राहील का. जो निश्चय मी करतो तो हे मन टाळतं. बुद्धीला हे सतत छळत राहतं. धैर्याच्या हातावर हात मारून हे पळून जातं. विवेकाला भूल पाडतं, त्याला भुलवतं आणि संतोषाला सुद्धा आपल्या नादी लावतं. एका ठाई बसावं म्हटलं तरी हे 10 दिशांना हिंडवतं आणि जर आवरावं म्हटलं तर ते आणखीनच उसळून वर येतं आणि संयमच जणू काही त्याला सहाय्य करतो. असं हे चंचल, सर्वथैव चंचल असं मन आपला स्वभाव कधी सोडेल का. म्हणूनच मन जर निश्चल राहिलंच तर ऐक्याचा भाव लाधेल. पण हे कसं घडेल याबद्दल माझं मन खूपच शंकित झालं आहे. श्री भगवान वाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. पार्थाची ही शंका ऐकून भगवान म्हणाले की मनाची स्थिती अशीच आहे पार्था. स्वभावताच मन चंचल आहे हे तू म्हणतोस ते खरंच आहे. पण वैराग्याच्या अधिष्ठानाने, वैराग्याच्या
आधाराने आपण अभ्यासाची नीट वाट चोखाळावी. असा काही काळ अभ्यास केला की ते मन हळूहळू सुस्थिर होईल. मनाचं एक गोष्ट चांगली आहे की त्याला जे आवडतं तिथे तिथे त्याला चटक लागते आणि ते तिथे अडकतं आणि मग स्वभावतःच तद्रूपता ते मिळवतं. म्हणून त्या मनाला तू अभ्यासामध्ये सतत गुंतव आणि सतत त्याला कौतुकाने आत्मसुखाची चटक लाव, म्हणजे मग ते तिथेच स्थिर होईल. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वैश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. पार्था, जे कधीही भोगातनं विरक्त होत नाहीत, जे कधीही अभ्यासात रमत नाहीत, त्यांचं मन ताब्यात येणं हे अशक्य आहे. यमनियमांची वाट चालत नाहीत, वैराग्याची गोष्ट आठवत नाहीत, सतत विषयाच्या जळामध्ये दुंबत राहतात. जन्माला त्यांचं मन कधीही योगाची उपाययोजना किंवा योगाचं संधान ते कधीही करत नाही. मग त्यांचं मन कसं बरं स्थिरावेल? म्हणून मन आवरलं जाईल असा एकच उपाय आहे, तो तू आरंभ करून बघ. मग त्यामुळे तुझं मन थोडंफार स्थिर होऊ शकेल. योग साधना कर, अभ्यास कर, तर त्या दोन्हीच्या योगाने तुझ्या अंगी योगबळ येईल आणि मग त्याच्या पुढे मन कितीही चपळ असेल, महत्त्वाधिक हे जे सगळं असेल ते योगबळानेच स्वाधीन होऊ शकतं. तेव्हा अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला, देवा तुम्ही सांगितलं ते सगळं सत्य आहे. योगबळाने मनोबळ वाढू शकतं, मन शांत होऊ शकतं, स्थिर होऊ शकतो, पण त्या योगाची मला थोडीही माहिती नाही. मग हे अनावर मन आजवर आम्ही कधीच योगाचा प्रयोग केला नाही. मग हे मन आज कसं बरं शक्य होईल? तुझ्या कृपेने ह्या जन्मात आज मला योगाची ओळख थोडीफार झाली आहे. यम नियम अष्टांग योग, 8 अंगांनी युक्त असा जो योगमार्ग, राजयोग, अभ्यासयोग, त्याची अंग 8 आहेत. पहिलं म्हणजे यम, अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे चोरी न करणं, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे कोणापासून काही देणगी न घेणं. दुसरं आहे नियम, अंतर्बाह्य शुचिता, संतोष, तप, अभ्यास आणि परमेश पूजन, सदोदित ईशपदी स्वतःचं समर्पण करणं. तिसरं आसन, सहज आणि स्थिर अशी बैठक बसण्याची पद्धती. चौथं प्राणायाम, प्राणवायूच्या गतीचं नियमन. 5वं प्रत्याहार, इंद्रिय निवृत्ती म्हणजे इंद्रियांना त्यांच्या विषयातून परतवून चित्तरूपात त्यांची स्थापना करणं. धारणा, एकाच विषयावर मन स्थिर करून ठेवणं. आणि 7वं ध्यान, अखंड चिंतन करणं. 8वं समाधी, तद्रूपता किंवा बाह्य जगाती पूर्ण विस्मृती. महत्त्वाधिक म्हणजे सांख्यांच्या 25 मूलतत्वांपैकी एक, विश्वबुद्धी, मूलप्रकृती, अव्यक्त प्रकृतीपासून निघालेले पहिले सूक्ष्म व्यक्त तत्व. नव्या कल्पाला आरंभ होतो त्यावेळी अव्यक्त प्रकृती प्रथम महत म्हणजे बुद्धी या रूपाने प्रकट होते. 24 तत्व. सांख्यशास्त्राप्रमाणे प्रकृती, त्याचे पर्यायी शब्द प्रधान, अव्यक्त, माया, प्रसवधर्मिणी, गुणक्षोभिणी इत्यादी. महत किंवा बुद्धी, पर्यायी शब्द मती, ज्ञान, ख्याती, आसुरी इत्यादी. अहंकार, पर्यायी शब्द अभिमान, तेजस वगैरे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 तन्मात्रा. मिसळणं होता शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या गुणांची निरनिराळी अतिसूक्ष्म मूळ स्वरूप आणि 5 महाभूत. 25वे तत्व पुरुष, ज्ञ, द्रष्टा. अशी ही 24 तत्व आणि 25वं ज्ञ, द्रष्टा हे तत्व. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. आत्मसंयम योगाच्या 33 ते 36 या श्लोकांमध्ये अर्जुन अगदी आपल्या मनातलेच भाव व्यक्त करताना दिसतोय.
रोजच्या जीवनात आपण कायमच काळजी करू नका, मनाला आवर घाला, संयम पाळा वगैरे सल्ले ऐकतो आणि देतसुद्धा असतो. पण आपण हे पूर्णपणे जाणतो की हे सांगणं अतिशय सोपं आहे, पण प्रॅक्टिकली करणं खूप कठीण आहे. अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही म्हणता ते सगळं ठीकच आहे हो, पण हे चंचल मन इतकं बलवान आहे की ते बुद्धीवरसुद्धा पडदा पाडतं. त्यामुळे समत्व, मग योग हे कसं काय साधायचं, त्याला उपाय तरी काय? इथे परमेश्वरसुद्धा कबूल करतात की हो खरं आहे की मन चंचल आणि इंद्रियांना हव्या त्या दिशांना ओढून नेणारं आहे, बलवान आहे. पण ते अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येऊ शकतं आणि आपण परमेश्वराशी युक्त होऊ शकतो. पण जो हे करत नाही त्याला मात्र हा योग साधणं कठीण आहे. वैराग्य म्हणजे प्रत्येक गोष्टीतलं सत्य जाणणं. म्हणजेच मला असं वाटतं की सगळ्या घटनांकडे प्रकृतीचे खेळ म्हणून बघायचं आणि हे घडवणारा तो परमेश्वर आहे हे मनावर बिंबवून स्वधर्मानुसार प्राप्त झालेलं कर्म करत राहणं, फलाशा न ठेवता. पुढे सुद्धा अर्जुनांनी आपल्याला पडणारे प्रश्न विचारले आहेत. बघूया त्याची परमेश्वर काय उत्तरं देत आहेत ते. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.